स्टेटमेंट घ्या, ते गुन्हे दाखल करा, त्यांना सगळ्यांना अटक करा. आमची बाकी काही मागणी नाही, तुम्हाला आमच्याकडून पूर्ण सहकार्य आहे. पुरावा 25 तारखेपर्यंत यांना 25 तारखेपर्यंत सहकार्य करू आपण. यांनी नाही केलं आम्ही राज्यातून पुढेतून विदर्भ कसा बाहेर निघत नाही, विदर्भाकडे बघतो. छत्रपतीचा अपमान झालाय. ही जिजाऊची पवित्र भूमी आहे. या भूमीतले मराठे आणि कुंभी झोपले का तुम्ही? तुमच्यावर वेळ नाही येणार का अशी तुमच्या लेकीबाळीवरती? विदर्भ आणि खानदेशातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहिलेला मला दिसला नाही पाहिजे. मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय. इथे जर पुढे अन्याय होणार असला ना तर तुम्हाला सगळ्यांना, जर आता हे आरोपी अटक झाले नाही, 307 पासून अपहरणाचे सगळे गुन्हे, शांतता भंग केला यांनी. चौथा मुद्दा जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न या लाभार्थी टोळीचा. पण आम्हाला जातीय दंगल होऊ द्यायची नाही, कारण यांच्यामुळे गोरगरिबावर अन्याय व्हायला नको. कारण यांच्या सुद्धा गोरगरीब काही लई चांगले लोक आहेत. हे असल्या स्वार्थी लोकांमुळं. आणि ती कानाला ती लागलेली दुसरी कोणची आहे, तिचे पण स्टेटमेंट आहे. तिचं अपहरण केलं, घाबरायचं कोणी नाही. मी तुमच्या माग आहे सगळ्यांच्या. आणि कसे स्टेटमेंट घेतलेत, मी गाडीत बसलो की मुख्यमंत्र्याला बोलतो. मी रात्री पालकमंत्र्याला सांगितलंय, तुमचे प्रतापराव जाधव साहेबांना सुद्धा रात्री सांगितलंय, तुमच्या भूमीला अशी घटना होत असली तर आम्ही शांत बसणार नाही. SP साहेबांना बोललो, तांबे साहेबांना, कोकळे साहेबांना बोललो. त्यांनी सांगितलं सगळ्यांवरती गुन्हे दाखल होऊन सगळे अटक होतील. आता मला यांनी सांगितलं 21 जण अटक झालेत. साबरे पळून गेले दिसतात. ओरिजिनल आवलतच मला राहिली. आणि जे लाभार्थी नाहीत, जे टोळे ते गटले, हे चाबरे पळून गेले, लवकर सापडत नाही. ते होईल ना. आता आपण सगळ्यांनी 25 तारखेपर्यंत विश्वास ठेवायचा का पोलिसावर? वेळ दिला पाहिजे. काम करणाऱ्या अधिकाऱ्याला वेळ दिला पाहिजे. नाही दिलं तर मी म्हणलं मी आहे तुमच्या माग. यायला तुम्हाला सांगतो इथं काहीच नाही ती. एकदा जर आव्हान झालं ना तर कोण कोण आहेत ना, आपण कारवाई करू त्यांच्यावर. आपण कारवाई आपल्याला पण करता येते. मी दाते साहेबाला सुद्धा बोलतो महासंचालकाला गाडीत बसल्यावर, ह्यो प्रयोग चांगला नाही. यांनी केलेला छत्रपती शिवरायांचा अपमान, पुतळा काढून फेकून दिले. लयच मात झाला नेऊ, ह्यो लय मात झाला. अति महिलेला मारणं. तुम्ही येऊ देता आता. दादा यांचं असं म्हणणं आहे, महाराजांची मूर्ती एवढ्या नाल्याला नेऊन टाका. अरे पोलिसांवर विश्वास ठेवा. ही पुतळा साहेब, ही पुतळा हलणार नाही बरं का कधी. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. मी सांगतोय काय, मी सांगितलं ना, मी सांगितले, मी जबाबदारी घेतली ना. मी जबाबदारी घेतली, सगळ्यावर गुन्हे दाखल होणार, सगळे अटक होणार. ही जबाबदारी घेतली. तुम्हाला 2 दिवसात ऐकायला येईल. नसता 25ला राज्यातले पुरे मराठी जर नाही बोलले, तुम्हाला नाव बदलून ठेवा. मग आंदोलन सुरू झाले की बंद होत नाही. छत्रपतीपेक्षा मला मोठं गुन्हे नाही माझ्या जीवनात. त्यांच्यासाठी मी जीवदान करायला पण तयार. मी काय देत नाही. सगळे येणार मध्ये. आणि हे सांगते तेच 1 नंबरचा आरोपी करा, खालीवर नका करू. आणि कोणाचा दबाव आला ना, प्रामाणिक सांगा, तुमची नोकरी बी जाऊन देत नाही. आणि दबाव घ्या, जाणाराचं जर राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं ना तर जरांगेचे अवलाप सांगणार नाही. तुम्हाला तर कोणाला धक्का लागू देत नाही. तुम्हाला तुमच्या SP साहेबाला, कोकळे साहेबाला 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्याचा फोन कर. तुम्हाला मोकळीक राहणार. जसे संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना साहेबाला मोकळीक होते काम करायची, तशी मोकळीक मिळणार.